लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने 8 उमेदवारांची घोषणा केली आहे। त्यात शिर्डीमधून शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्या विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे। शिर्डीतून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या सदाशिव लोखंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी। लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे आपल्या बरोबर आहेत। यंदा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ते लोकसभेसाठी आपलं नशीब आजमावणार आहेत। आज तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे, काय पहिली प्रतिक्रिया तुम्ही सांगा? या ठिकाणी काम करत असताना ज्या कामाच्या पावतीवर पुन्हा लोकसभेमध्ये जाईल आणि ही जनता, शिर्डीची जनता पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सज्ज आहे। त्यामुळे पंतप्रधान महोदयांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या ठिकाणी मुला संधी रूपाने मला लोकसभेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा संधी दिली गेली आहे। मात्र गेल्या काही महिन्याभराचा कालावधी जर बघितला तर तुम्हाला उमेदवारी देऊ नये म्हणून शिवसेनेच्याच काही गटांनी मागणी केली, भाजपाने ही जागा मागितली होती। आता ह्या सगळ्यांचं मनोमिलन तुम्ही कसं घडवणार? या ठिकाणी जोपर्यंत उमेदवारी होत नाही तोपर्यंत सर्व पक्षाचा कार्यकर्त्याला उमेदवार मागण्याचा अधिकार आहे। त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी निर्णय केला आणि त्याला पूर्ण करण्याचे काम आमचे नेते सर्वांनी केलेले आहे। त्यामुळे विरोध जरी केला असेल ते सर्व काम एकच दिलाने करते। 10 वर्षात मी खासदार पाहिला नाही असं अनेक जण सांगणारे आहेत, विरोधकही त्याच्यावर आरोप करतायत। तुम्ही आता मतदारांना त्याबाबत कसं पटवून देणार आहेत? खासदाराचं जे काम आहे ते प्रत्येक गावामध्ये नाही, 200 दिवस 160 दिवस पार्लमेंट आहे, 40 दिवस सर्व खासदार गावं करू शकत नाही। पण मी काय गावं केले आणि प्रत्येक गावामध्ये काम दिलेलं आहे आणि ते काम करत असताना निलवण्याचं काम असेल, हायमॅक्स असेल, या ठिकाणी अनेक रेल्वे स्टेशन असेल, नगर मनमाड रोड असेल, असे अनेक केंद्राची योजना आम्ही मांडलेल्या आहे आणि त्याचा पाठपुरावा करून लोकांमध्ये चित्र आम्ही कामं दिले पण आम्ही उद्घाटन केले नसल्यामुळे तो थोडा गैरसमज आहे। त्या गैरसमज आम्ही कामाच्या रूपाने प्रत्येक तालुक्यामध्ये ते निर्माण करण्याची घोषणा, ते निगेटिव्ह जी आहे ते पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तन होईल।